ते आपणा सर्वांना माहीत आहे की 10 वर्षांनंतर छत्रपती नगरमधली ही महानगरपालिकेची निवडणूक नामकरण जे इथल्या असणाऱ्या जनतेच्या मनामध्ये होतं, छत्रपती नगर हे नाव या शहरात असावं असं नेहमीच वाटत होतं. नामकरण झाल्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महापौर त्यांनी या सरकारने हे केलं, त्याला त्याचं क्रेडिट मिळावं या दृष्टिकोनातून आपण भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी सामान्य जनते असं आम्ही आज इथे कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलाखत होणार आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील मुलाखत होणार आहे. त्यामध्ये नेमकी कसली असणार आहे, काय? खरं तर त्यांच्या मुलाखती होणार आहेत. देवेंद्रजींच्या मुलाखती किंवा त्यात काय काम करतात, डेव्हलपमेंटबद्दलच महाराष्ट्राला इकॉनॉमीपर्यंत कसं घेऊन जाता येईल या संदर्भात त्यांचा नेहमीचा आग्रह असतो आणि त्या दिशेने ते काम करतात. मला असं वाटतं की त्यांच्या मुलाखतींमध्ये ते या स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत या संदर्भामध्ये ते त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतील. तुम्ही काल मध्ये जे वक्तव्य केलं विलासराव देशमुख यांच्याविषयी, त्यावर अजूनही ठाम आहात का? आणि त्यावरती कडाडून या ठिकाणी काँग्रेसकडनं विरोध केला जातो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी लातूरमध्ये जे म्हटलं, आपण लातूरमध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका या कशासाठी असतात, तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात. त्यामुळे लातूरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने हव्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी कामांचा कोणत्याही त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही, परंतु आणि ज्या वेळेला तिथला असणारा काँग्रेसचा आहे विलासराव असणाऱ्या पूर्ण ज्या विलासराव फार मोठे त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीत त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलास यांनाच काँग्रेस तिथे मतदान मागताय. त्यामुळे त्या ठिकाणी आत्ता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम सगळ्या त्या दृष्टिकोनातून झाले आहेत. त्या संदर्भात मी म्हटलं, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील नक्की ते असं लोकसाठी जगलेल्या माणसाची एकच गोष्ट पुन्हा सांगेन, तुम्ही ते पूर्ण या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका. माझी पुन्हा तेच आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन. जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करता. पुढचा प्रश्न लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करता की चिरंजीवांची? चिरंजीवांनी त्या संदर्भामध्ये जेव्हा म्हटलं त्यावेळेला मी हेच म्हटलं की विकासाचं राजकारण हे त्या ठिकाणी व्हायला हवं. नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात लातूरकरांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे, हे फार केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील असं की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं त्यांनी दावा केलेला आहे. मी आज छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये इथल्या असणाऱ्या नागरी सुविधांच्या संदर्भात एवढं एक उत्तर द्या, हरकत नाही. ह्या इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा या अतिशय गतिमान पद्धतीने
हे कोण देऊ शकतं? तर ते फक्त ना फक्त केंद्रातलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यामधलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार देऊ शकतं. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरमधील सर्व मतदारांना मी विनंती करायला आलो आहे की आपलं मतदान हे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हासमोर द्यावं.